सभापती महोदया, खरं तर हा जो प्रश्न आहे बोगस पॅथॉलॉजी लॅब, मी जेव्हा नवीन आमदार झाले तेव्हा दुसऱ्या का तिसऱ्या वर्षीच हा प्रश्न मी उपस्थित केला होता। या सभागृहातच त्याच्यावर सखोल चर्चा झाली होती आणि तेव्हा असं ठरलं की जर का महाराष्ट्र नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट आहे आणि त्यामध्ये केवळ नर्सिंग होम आणि मॅटर्निटी होम या वैद्यकीय आस्थापनांनाच ते कव्हर होतो तो ॲक्ट। त्याच्यानंतर ज्या विविध आरोग्य सेवा आहेत, मग पॅथॉलॉजी लॅब असतील, यासाठी कुठला कायदा नाही आहे। आता अनेक प्रकारचे टेक्निशियन आहे, काही टेक्निशियन आहे ते ECG मशीनवरून ECG काढतात, लॅबॉरेटरी टेक्निशियन तपासण्या करून फक्त रिझल्ट प्रेझेंट करतात, त्यांना कोणतेही सहीचे अधिकार नाही, इंटरप्रिटेशनचे अधिकार नाही, डायग्नोसिसचे देखील अधिकार नाही आहेत। परंतु हा विषय म्हणजे कायदा नाही म्हणून या बोगस लॅब चालू द्यायच्या का? जवळजवळ 8000 लॅबॉरेटरी आहेत महाराष्ट्रामध्ये सुमारे अंदाजे, पण या सगळ्या लॅब मला एक मागच्या काळामध्ये एका व्यक्तीला खोटा रिपोर्ट दिला की त्याला एड्स झालेला आहे म्हणून त्यांनी आत्महत्या केली सभापती महोदय। आणि अशा वेळेला चुकीचे रिपोर्ट देणं, मॅनिप्युलेटेड आकडे देणं, खोटे आकडे देऊन खोटे रिझल्ट देणं आणि टेक्निशियननी सही करणं, खरं तर सहीचा अधिकार त्या रिपोर्टला केवळ MD पॅथॉलॉजिस्टला आहे आणि आपल्याकडे तसा सुप्रीम कोर्टाचा निर्णय पण आहे 2010चा। अनेक विविध कोर्ट्सनी पण हे म्हटलंय की केवळ MD पॅथॉलॉजिस्ट हाच सही करू शकतो रिपोर्टवर। डिजिटल सह्यांचा उपयोग केला जातो दुसऱ्या राज्यात, तेलंगणा किंवा महाराष्ट्राच्या इतर ज्या सल्लग बाजूला राज्य आहेत तिथून कुठल्या तरी डॉक्टरांची सही मिळवली जाते किंवा त्यांच्या खोट्या सह्या केल्या जातात। तर हे अत्यंत गंभीर सगळे प्रकार घडत आहेत। मला मंत्री महोदयांना असं विचारायचं आहे की याच्यावर वारंवार सांगलीचाच विषय येतो। त्यावेळेला जेव्हा मी लक्षवेधिका प्रश्न उपस्थित केला होता तोही सांगलीचा विषय होता। सिव्हिल सर्जन सांगलीने त्या लॅबची मान्यता रद्द केली, परंतु त्यावेळच्या पालकमंत्र्यांनी त्याला ओव्हररूल केलं। असा देखील प्रकार या महाराष्ट्रात घडलाय। मला हे विचारायचं आहे की ऑलरेडी जो 1961चा महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट जो बोगस डॉक्टरांच्या अगेन्स्ट आहे, बोगस डॉक्टरना शिक्षा या कायद्याखाली मिळू शकते, तर जर काही टेक्निशियन सह्या करत असतील तर हे टेक्निशियन सुद्धा ही सही बोगस आहे, मग त्यांना सुद्धा हा लॉ ॲप्लिकेबल तुम्ही करणार का? कारण तुमचा आता कायदा येईल, कधी येईल माहिती नाही, कारण 4 वर्ष 5 वर्ष झाले हा कायदा येतोय। याच्यात वेस्टेड इंटरेस्ट आहे असा माझा थेट आरोप आहे। कारण जी टेक्निशियन्सची एक संघटना आहे त्यांना सुद्धा वाटतंय की आम्हाला सहीचे अधिकार मिळाले पाहिजे। या सगळ्या बातम्या आमच्याकडे येतात, तेही आमच्याकडे येऊन भेटतात की आम्ही MSc केलंय बायोकेमिस्ट्रीमध्ये, आम्ही मायक्रोबायोलॉजीमध्ये MSc केलंय, आम्ही PhD केलंय, पण तरी त्यांना सहीचा अधिकार मिळत नाही। तर माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे की जो 1961चा महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्ट हा अत्यंत प्रभावी आहे, तो बोगस डॉक्टर्सच्या अगेन्स्ट आहे, तर हे जे टेक्निशियन्स आहे जे बोगस लॅब चालवतात किंवा सह्या करतात डॉक्टरच्या ऐवजी, तर यांना सुद्धा त्या कायद्यामध्ये तुम्ही कव्हर करणार का? धन्यवाद।